नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी गुबगुबीत असा उपवासाचा ढोकळा रेसिपी कसा करायचा हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 1 वाटी भगर घेतली आहे, अर्धी वाटी साबुदाणा, 1 वाटी दही, पाव चमचा खाता सोडा, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ। हे आपण वाटीचं प्रमाण सांगितलं। आता वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्रॅम भगर, 50 ग्रॅम साबुदाणा आणि दही फ्रेश घ्यायचं, जास्त आंबट दही घ्यायचं नाही। आता आपण भगर बारीक करून घेऊया। भगर छान अशी बारीक झालेली आहे, जाड करायची नाही, अगदी बारीक करायची। आपण ढोकळे करतो त्याप्रमाणे प्रीमिक्स करून घ्यायचं। आता त्याच भांड्यामध्ये आपण साबुदाणा सुद्धा बारीक करून घेऊया। बघा, साबुदाणा पण छान बारीक झालेला आहे। आता आपण त्यामध्ये साखर टाकूया आणि एक फेर फिरून घ्यायचा, म्हणजे साखर पण बारीक होऊन जाईल। बघा, आपण ज्या बाउलमध्ये भगरचं पीठ काढलं होतं त्याच बाउलमध्ये साबुदाणा पीठ पण टाकून घेऊया। त्यामध्ये दही टाकून घ्यायचं। तुम्हाला जर दही टाकायचं नसेल तर 1 लिंबू पिळून टाकायचं, आंबट गोड चव छान लागते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं। बघा, दह्यामुळे छान असं हलकं फुलकं होते हे मिश्रण। पाणी आपल्याला आधी टाकायचं नाही आहे, आधी दही मिक्स करून घ्यायचं, मग पाणी टाकायचं। पाणी थोडं थोडं टाकायचं, एकदाच टाकायचं नाही। तुम्हाला जर ह्या मिश्रणामध्ये हिरवी मिरची आणि जिरं टाकायचं असलं तर टाकू शकता, नाहीतर असा प्लेन केला तरीही छान लागतो ढोकळा। बघा, आपण अजून पाणी टाकून घेऊया। आपण त्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि दह्याला सुद्धा पाणी सुटते, म्हणून आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहे। एकदाच जर पाणी टाकून दिलं तर आपलं बॅटर पातळ होऊ शकते, म्हणून थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आणि व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज कळेल। बघा, मी अजून पाणी टाकून घेते आहे। हे बॅटर जर तुम्ही व्यवस्थित फेटलं तर ते अगदी हलकं फुलकं होते आणि आपले ढोकळे खूप छान होतात, म्हणून व्यवस्थित फेटून घ्यायचं। उपवास असला की आपल्याला तेलकट खावंसं वाटत नाही आणि काहीतरी पोटभरीचं हवं असते, म्हणून तुम्ही अशा वेळी हा ढोकळा नक्की ट्राय करून बघा। आता आपण त्यामध्ये खाता सोडा टाकून घेऊया आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं। सोड्याला केव्हाही आपल्याला बऱ्याच वेळा आपण म्हणतो की ढोकळे करतो आणि माझे ढोकळे तर व्यवस्थित फुलतच नाही किंवा अगदी असे दाबल्यासारखे होतात, तर आपण एक चूक करतो ती म्हणजे आपण आधीच सोडा टाकून घेतो, मग पाणी गरम करायला ठेवतो, तर अशी चूक करायची नाही। बघा, मी ज्या भांड्यामध्ये ढोकळे टाकून घेते आहे त्या ताटाला मी तेल लावून आधीच ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये आपण मिश्रण टाकून घेऊया आणि हे थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपला ढोकळा होतो। सोड्याला अगदी टाकल्या टाकल्या हीट हवी असते, म्हणून आपण आधी ताटाला तेल पण लावून घ्यायचं आणि गरम पाणी पण करून घ्यायचं, मग सोडा टाकून मिक्स करायचा आणि मग लगेच गरम पाण्यामध्ये ताट ठेवायचं, म्हणजे आपला ढोकळा छान असा स्पंजी होतो। आता आपण 10 मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि झाकण मध्ये मध्ये उघडायचं नाही, अगदी 10 मिनिटानंतरच झाकण उघडून मग ढोकळा चेक करायचा। बघा, 10 मिनिट झालेले आहे। आपण ढोकळा चेक करून घेऊया। टूथपिक घालायची किंवा सुरीने चेक करायचं। बघा, चिटकत नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा छान असा व्यवस्थित झालेला आहे। आता आपण हे ताट बाजूला काढून घेऊया ढोकळ्यांचं आणि थंड करून घेऊया, म्हणजे आपल्याला ढोकळा व्यवस्थित कट करता येईल। बघा, थंड झालेला आहे। आता आपण ढोकळे कट करून घेऊया। बघू शकता किती छान असं फुललेलं आहे।
आपण आता कट करताना एका हाताने व्यवस्थित पकडायचं आणि एकाच हाताने कट करायचं, म्हणजे व्यवस्थित कट होतात। अशा प्रकारे आपण कट करून घेऊया ढोकळ्याला। आपण जसे ढोकळे डाळ तांदूळाचे करतात तसेच हे ढोकळे छान असे फुलतात आणि उपवासाला पोटभरीचा हा पदार्थ असतो। तुम्ही जर हा ढोकळा करून बघितला तर तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा वडे खाणे विसराल, इतके हे छान होते। आणि ज्याला उपवासाच्या दिवशी सारखी भूक लागते त्यांनी हे ढोकळे नक्की ट्राय करा। आता आपण ढोकळे कट करून घेतलेले आहे। मी तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी मिरच्या फ्राय करून घेतल्या आहे, बाजूला काढून घेतलेल्या आहे मिरच्या, आणि त्याच तेलामध्ये जिरं आणि कढीपत्ता टाकून घेतला आहे। तुम्हाला जर कढीपत्ता खायचा नसेल उपवासाला तर नाही टाकला तरीही चालेल। बघा, आपण हा तडका आता सगळीकडे टाकून घेऊया। अगदी गरमच टाकून घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित पसरून घ्यायचं जिरा आणि कढीपत्ता। बघा, अशा प्रकारे आपला ढोकळा छान असा झालेला आहे। मी मिरच्या तळून घेतल्या होत्या आणि त्यावर मीठ टाकून घेतलेलं आहे। माझ्याकडे बारीक मिरच्या होत्या म्हणून मी बारीकच मिरच्या घेतल्या आहे। तुम्हाला जाड मिरच्या तळायच्या असल्या तर जाड मिरच्या पण छान लागतात खायला। बघा, मी तुम्हाला एक ढोकळा काढून दाखवते, किती छान असा स्पंजी ढोकळा झालेला आहे, बघू शकता। आणि किती गुबगुबीत असा ढोकळा झालेला आहे। तुम्ही जर अशाच पद्धतीने ढोकळा रेसिपी केली तर तुमची अजिबात फसणार नाही। अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये छान अशी गुबगुबीत ढोकळ्यांची रेसिपी होईल, म्हणून तुम्ही अशाच पद्धतीने ढोकळा रेसिपी करून बघा। तुम्हाला मी सोडा नंतर टाकला याचं कारण कळालंच असेल जाडी बघितल्यावर ढोकळ्याची, की किती छान अशी जाडी आलेली आहे ढोकळ्याला आणि किती स्पंजी झालेला आहे। अगदी केक जसा होतो त्याप्रमाणे आपला ढोकळा झालेला आहे। म्हणून तुम्ही सोडा टाकण्याची पद्धत हीच ठेवा, म्हणजे तुमचा ढोकळा कधीच फसणार नाही, अगदी व्यवस्थित असा ढोकळा होईल। बघा, किती छान असा स्पंजी झालेला आहे। तुम्हाला उपवासाच्या ढोकळ्यांची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना उपवासाला अशा नवनवीन रेसिपी करून खाता येतील। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।